बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात आता 2 जुलैला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात 10 मंत्री बैठक घेणार आहेत। कर्जमाफीसाठी समिती गठीत न झाल्यानं बच्चू कडू संतापले होते। अधिवेशन काळात कर्जमाफीची समिती घोषित करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। आता समिती गठीत करणार होते, 15 दिवसात लेखी लिहून दिलं बावनकुळे साहेबांनी। आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती जलद गतीचा आहे, ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे। म्हणजे बाकीचे कामं विमानाच्या स्पीड न करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला का बंडीनं धावता तुम्ही, म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय। तर त्यावर आम्ही अधिक आहेच, आमचं 2 तारीख ठेवलाय या सगळ्या याच्यासाठी। 2 तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीने आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देईल। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच चर्चा केली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधान भवनात लावलेल्या आहे। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे। आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।